नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे चण्याच्या डाळीची भजी. इथे मी चणा डाळ घेतले, इथे भिजत घातली होती. इथे कोथिंबीर घेतले, मीठ घेतले, जिरा घेतलाय, हळदी पावडर घेतले, इथे कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात, अद्रकचा तुकडा घेतलाय, 2 लसूण घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात, जिरा घेतलाय. आता आपण हे सगळं वाटून घेऊया. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतली, जास्त पाणी टाकायचं नाही. आता आपण त्याच्यामध्ये सगळं हे मिरची वगैरे टाकून घेऊया. आणि आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, सुक्कीच जर थोडंसंच पाणी टाकायचं. डाळ आपल्याला अशी जास्त बारीक पण नाही, असे मिडियमच हे करायचे, वाटून घ्यायचे. आता आपण मिक्सर लावून घेऊया. हे बघा, आता आपण पहिले अशी वाटून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. परत आपण हे वाटून घेऊया. हे बघा, आपली डाळ वाटून झाली. जास्त बारीक पण करायची नाही. हे बघा, अशी वाटून घ्यायची. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. ही कोथिंबीर टाकूया, बारीक चिरून घेतले. त्या अर्धा चम्मच हळदी पावडर घेतले. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचे असेल तर तुम्ही दुपारी चण्याची डाळ भिजत घालू शकता. आणि जर तुम्हाला लगेच बनवायची असेल तर अर्धा तास गरम पाण्यामध्ये चणा डाळ भिजत ठेवायची, तरी चालते, लगेच बनवली तरी. आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. इथे आपला पीठ तयार झालाय मिक्स करून. इथे मी तेल पण तापत ठेवला होता, तो पण तापला. आता आपण भजी बनवूया, हातानेच टाकूया. तेल पण आपला चांगला तापलाय. गॅस बारीकच ठेवायचा. मध्ये आपण जरा असे हलवून घेऊया. बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे. गोल्डन कलर येईपर्यंत चांगली भजी बारीक गॅसवर तळून घ्यायचे. बघा, आता आपली भजी तळून झाली. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आपल्याला तसंच परत दुसरी भजी बनवायची. बारीक गॅसवरच भजी चांगली तळायची, म्हणजे आतून पण शिजते ते, बाहेरून पण अशी लाल होते, क्रिस्पी होते. आता आपण असे सगळे भजी करून घेऊया. मग तुम्हाला दाखवते. आपली चणा डाळीची भजी तयार झाली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.